जय कृष्ण दोस्तों. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 8, 9 आणि 10 या 3 श्लोकाचा मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचे सविस्तरमध्ये मराठी अर्थ पाहणार आहोत. श्लोक 8. नहि प्रपश्यामि ममापनुद्यादं यच्छोद कमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृतं राज्यं सुराणापपि चाधिपत्यम. जरी मला धन धान्याने संपन्न आणि निष्कंटक राज्य प्राप्त झाले, अर्थात ज्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी आहे, प्रजेजवळ भरपूर धान्य आहे, धनधान्य आहे, कोणत्याही वस्तूची उणीव नाही आणि कोणी शत्रू नाही, असे राज्य मिळाले तरीही माझा शोक दूर होऊ शकत नाही. या पृथ्वीवरील तुच्छ असणाऱ्या राजाच्या भोगाविषयी तर गोष्ट सोडा, इंद्राचे दिव्य भोग असणारे राज्य जरी मला मिळाले तरीही माझा शोक, दाह, चिंता दूर होऊ शकत नाही. अर्जुनाने पहिल्या अध्यायात हे म्हटले होते की मी विजय इच्छित नाही आणि राज्यही इच्छित नाही, तसेच सुखही इच्छित नाही, कारण त्या राज्याचा काय उपयोग, त्या भोगाचे काय सुख, त्या जगण्यात काय अर्थ, ज्याच्यासाठी आम्ही राज्य, भोग, तसे सुख इच्छित आहोत, तेच मृत्यूला सन्मुख आहेत. या ठिकाणी अर्जुन म्हणतात की पृथ्वीचे धनधान्य संपन्न आणि निष्कंटक राज्य मिळाले, स्वर्गाचे अधिपत्य मिळाले तरीही माझा शोक दूर होऊ शकत नाही, मी त्यापासून सुखी होऊ शकत नाही. कौटुंबिक ममतेची भावना अधिक असल्याने अर्जुनाची युद्धापासून उपरती झाली, पण इथे त्यांनी जी उपरती होत आहे ती कल्याणाची इच्छा निर्माण झाल्याने होत आहे, म्हणून तेथे उपरतीत आणि येथील उपरतीत फार अंतर आहे. कुटुंबियाच्या मृत्यूच्या कल्पनेनेच मला इतका शोक होत आहे, तर त्यांच्या प्रत्यक्ष मृत्यूने किती शोक होईल. जर मला राज्यासाठीच शोक झाला असता तर तो राज्य मिळाल्याने नाहीसा झाला असता, परंतु तो पण अशक्य नाही. होणारा शोक राज्य मिळाले असा नाहीसा होईल. शोक नाहीसा होणे तर दूरच राहू, उलट शोकात वाढ होईल, कारण युद्ध सर्व मारले गेले तर मिळालेल्या राज्याला ते राज्य कोणाला उपयोगी होईल. म्हणून पृथ्वीचे राज्य हे सर्वात अधिपत्य मिळाले तरी इंद्रियांना सुखविणार माझा शोक नाहीसा होऊ शकत नाही. श्लोक 9. संजय उवाच एवमुक्त ऋषिकेशो गुडाकेशन भारतः गुडाकेशः परन्तप न योत्सा इति गोविन्दमुक्त्वा तुष्टि वभुवः. अर्जुनाने आपल्या भगवंताच्या पुढे ठेवून त्यांचा विचार केला आणि शेवटी त्या निर्णयावर पोहोचले की मी युद्ध करण्यास जास्तीत जास्त राज्य प्राप्त होईल, मान होईल, जगात यश मिळेल, परंतु माझ्या हृदयात शोक आहे, चिंता आहे, दुःख आहे, तो दूर होणार नाही. म्हणून अर्जुनास युद्ध न करण्याचे योग्य असे वाटते. त्यांचे म्हणणे ऐकावे असेच त्यांना वाटते, पण त्यांच्या अंतःकरणात युद्ध करण्याविषयीचा मुद्दा योग्य रीतीने पक्का पटत नाही. म्हणून अर्जुन
स्वतःच्या अंतःकरणात पटलेली गोष्टच स्पष्ट रूपाने उघड करून सांगत आहे की मी युद्ध करणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला मुद्दा, आपला निर्णय भगवंताच्या स्पष्टपणे सांगितला, तेव्हा भगवंताशी आता आणखी काही बोलायचे शिल्लक राहिले नाही. म्हणून ते गप्प बसले. श्लोक 10. तमुवाच ऋषिकेशाः बृहस्पन्निव भारत सेनायोरुम यो मध्ये विषिदन्तीमिदं वचाः. अर्जुनाने मोठ्या उत्साहाने आणि वीरश्रीने सैन्य निरीक्षणासाठी भगवंताला दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करण्यासाठी सांगितले म्हटले होते. आता त्याच ठिकाणी दोन्ही सैन्याच्या मध्यभागीच अर्जुन शोकविवळ झाला. वास्तविक ज्या उद्देशाने आले होते तो त्याच उद्देशानुसार ते त्यासाठी उभे राहावयास पाहिजे, परंतु ते सोडून उद्देश सोडून अर्जुन चिंता आणि शोकात बुडाले आहे. म्हणून भगवान दोन्ही सैन्याच्या मध्यभागीच शोकाविष्ट झालेल्या अर्जुनाला उपदेश करण्यास प्रारंभ करीत आहे. त्याचे तात्पर्य हे आहे की अर्जुनाचा बदललेला भाव पाहून, अर्थात पूर्वी युद्ध करण्याची भावना विषादाने बदललेली पाहून भगवंताला हसू आले. आणि दुसरी गोष्ट, अर्जुनाने पूर्वी म्हटले होते की मी आपल्याला शरण आलो आहे, मला उपदेश करा, अर्थात मी युद्ध करू अथवा न करू, मी काय करायच पाहिजे हे मला सांगा. परंतु या ठिकाणी मी काही बोललो नसताना स्वतःच मी युद्ध करणार नाही असा निश्चय करून टाकतो. हे पाहून भगवंताला हसू आहे. कारण शरणागत झाल्यावर मी काय करावे आणि काय करू नये इत्यादी काहीचा विचार करण्याचा अधिकार राहत नाही. त्याला एकच अधिकार असतो की शरण्य जे काम करण्यास सांगतो तेच काम करणे. अर्जुनाने भगवंताला शरण होऊन मी युद्ध करणार नाही असे म्हणून एका प्रकाराने शरणागतीला तडा दिला. या गोष्टीचे भगवंताला हसू आहे. मी व चे तात्पर्य जोराने हसू आले असताना सुद्धा भगवान केवळ स्थित हास्य करून बोलले. जेव्हा अर्जुनाने हे म्हटले की मी युद्ध करणार नाही, तेव्हा त्याच वेळी भगवंताने असे म्हणायच पाहिजे होते की जशी तुझी मर्जी असेल तसे कर. यथेच्छसी यथा करून. परंतु भगवंताने हे जाणले की मनुष्य जेव्हा चिंता चोकाने विवळ होतो तेव्हा तो आपल्या कर्तव्याचा निर्णय करू न शकल्याने तेव्हा ते काही तर किंवा काही बोलतो. हीच अवस्था अर्जुनाची होत आहे. म्हणून भगवंताच्या हृदयात अर्जुनाविषयी अति स्नेह असल्या कारणाने कृपासूत्र प्रकट झाला. कारण भगवान साधकाच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांच्या भावनेकडे पाहतात. म्हणून भगवंत मी युद्ध करणार नाही या अर्जुनाच्या बोलण्याकडे लक्ष न देता उपदेशाला आरंभ करतात. जो वचन मात्रानेही भगवंताला शरण होतो तो भगवान त्याचा स्वीकार करतो. भगवंताच्या हृदयामध्ये जीवाविषयी केवढी दयाळूच आहे. ऋषिकेश म्हणण्याचे तात्पर्य भगवान अंतर्यामी आहेत, अर्थात प्राण्याच्या अंतःकरणातील भावांना जाणणारे आहेत. भगवान अर्जुनाच्या अंतःकरणातील भावांना जाणतात की आता तर एक कौटुंबिक मोहाच्या वेगाने त्रस्त झाल्याने राज्य मिळूनही आपला शोक नाहीसा होण्याचे चिन्ह न दिसल्याने असे म्हणतो आहे की मी युद्ध करणार नाही. परंतु जेव्हा हा स्वतःच हवा होईल तेव्हा ती स्थिती राहणार नाही आणि मी जसे सांगेल तसेच हा करेल. म्हणण्याचे इदम वचाः उवाच या पदाऐवजी केवळ उवाच म्हणण्याचेही काम चालू शकते. कारण उवाचच्या अंतर्गत वचाः या पदाचा अर्थ येतो. म्हणून वचाः पद देणे पुनरुक्ती
तोच दिसते आहे. म्हणून यात एक विशेष भाव भरलेला आहे. आता पुढच्या श्लोकापासून भगवंताच्या रहस्यमय ज्ञानाला ते अगदी सरळ आणि सोप्या भाषेत प्रकट करून आणि समजावून सांगतील, याकडे लक्ष वेधण्यासाठी येथे वचाह पद दिले आहे. अशा प्रकारे आपलं आज 10व्या श्लोकापर्यंत पठण संपत आहे. पुढचा 11वा श्लोक श्री भगवान अर्जुना उपदेश करतात, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला जर हे दिव्य ज्ञान कायमचे ऐकायचे असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना दोस्तांना शेअर करा, ही नम्र विनंती. धन्यवाद.